संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना आणि त्यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम. तथागत या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, बौद्ध उपासक आणि उपासिका, आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम. आज चैत्र पौर्णिमा आहे आणि या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी उपोषित व्रत आचरण केलेलं असेल. या पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात अत्यंत अविस्मरणीय अशी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे माता सुजातेने सिद्धार्थ गौतमाला खीरदान केलेलं आहे, भोजन दान केलेलं आहे. आणि या अविस्मरणीय अशा भोजनदानाच्या घटनेचं महत्त्व वर्णन आज मी आपणासमोर सांगणार आहे. रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि या वादाचं परिवर्तन अखेर सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागामध्ये झालं. आणि मग ग्रहत्याग करताना सिद्धार्थ गौतमाने आपल्या डोईवरचे केस कापून टाकले, परिव्राजकाची वस्त्र धारण केली आणि हाती भिक्षापात्र घेऊन सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू नगरीचा त्याग केला. कपिलवस्तू नगरी सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतम मगध देशाची राजधानी राजगृह नगरामध्ये आले आणि या राजगृह नगरीमध्ये त्यांनी राजा बिंबिसार आणि त्यांची भेट झाली. त्याचप्रमाणे 5 परिव्राजक जे आहे, या 5 परिव्राजकांची देखील तेथे त्यांची भेट झालेली आहे. आणि मग त्यानंतर राजगृह नगरावरून निघाल्यानंतर सिद्धार्थ गौतम भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत आणि भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी बघितलं की तेथे जे ऋषीमुनी होते ते खडतर अशा तपश्चर्येमध्ये मग्न झालेले होते. आणि मग सिद्धार्थ गौतमाने भृगु ऋषींना त्यांच्या तपश्चर्येबद्दल विचारलं असता भृगु ऋषींनी असं सांगितलं की हे सर्वजण तपस्वी जे आहेत हे स्वर्गप्राप्तीसाठी अशा प्रकारचे खडतर अशी तपश्चर्या करत आहेत. सिद्धार्थ गौतमाला स्वर्गप्राप्ती करून घ्यायची नव्हती, तर त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा होता. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्या आश्रमात थांबले नाहीत, तेथून ते पुढे निघाले आणि पुढे गेल्यानंतर अलार कालाम या ऋषींच्या आश्रमामध्ये ते पोहोचले. आणि अलार कालामांकडून त्यांनी सांख्य तत्त्वज्ञान आणि ध्यानधारणेच्या 7 पायऱ्या त्यांनी तेथे शिकून घेतल्या. तेथून पुढे निघाल्यानंतर ते उदकरामपुत्त या ऋषींच्या आश्रमात गेले आणि उदकरामपुत्त यांच्याकडून ध्यानधारणेची 8वी पायरी त्यांनी शिकून घेतली. आणि त्यातून निघाल्यानंतर मगध देशामध्ये जाऊन त्यांनी ध्यानमार्गाची 3री पद्धती जी होती ती पद्धती देखील लवकरच आत्मसात करून घेतली. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने सांख्य तत्त्वज्ञान आणि ध्यानधारणेची विद्या उत्तम प्रकारे संपादन करून घेतल्यानंतर सिद्धार्थाच्या मनात असे विचार आले की आपण वैराग्य मार्गाची सुद्धा कसोटी घेतली पाहिजे. कारण वैराग्य मार्गाची कसोटी न घेताच सिद्धार्थ गौतमाने भृगु ऋषींचा आश्रम सोडलेला होता. आणि म्हणून सिद्धार्थाच्या मनात असे विचार आले की आपण तपश्चर्येची सुद्धा कसोटी घेतली पाहिजे. आणि म्हणून निरंजना नदीच्या काठी एका निर्जन अशा स्थळी राजर्षी नेगरी ऋषींच्या आश्रमात सिद्धार्थ गौतमाने एकांतातील स्थळ निवडलं आणि तेथे त्याने तपश्चर्येची तयारी केली. याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला जे 5 परिव्राजक राजगृह नगरामध्ये भेटले होते ते 5ही परिव्राजकांची आणि सिद्धार्थाची भेट येथेच होते. आणि ते 5ही परिव्राजक सिद्धार्थ गौतमाला विनंती करतात की आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर राहू इच्छितो. तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांची विनंती मान्य करतात. आणि मग हे 5ही परिव्राजक जे आहेत त्या 5ही परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमाची या तपश्चर्येच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे, त्यांची काळजी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष येथे खडतर अशी तपश्चर्या केली. सिद्धार्थ गौतमाच्या तपश्चर्येचं स्वरूप अत्यंत उग्र होतं.
उन्हाळ्याच्या दिवसात अंग भाजून काढणाऱ्या उन्हामध्ये, कडक उन्हात तो तासनतास बसून राही, किंवा मग एखाद्या शिळेवर बसून प्रचंड ऊन आपल्या डोक्यावर घेत असे. कडाक्याच्या थंडीतसुद्धा तो तासनतास माळ रानावर बसून राही. धोधो कोसळणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसात देखील पर्णकुटीचा वापर न करता तो तासनतास पावसामध्ये उभा राही. कधीकधी एका पायावर उभा राहत असे, तर कधीकधी नदीच्या पात्रात जाऊन तासनतास तो उभा राही. अशा प्रकारची त्याची खडतर अशी तपश्चर्या चालू होती. कधीकधी त्याने आपल्या दाढी आणि डोईवरचे केस स्वतःच्या हाताने उपटून टाकले. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य करत आणि त्या काळात ज्या काही अंधश्रद्धा होत्या, या सगळ्या गोष्टींचा त्याने उपयोग करून त्यातून काही दुःखमुक्तीचा मार्ग मिळू शकतो काय, हे सुद्धा त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा तो प्रयत्न आहे तो सर्वार्थाने निष्फळ ठरला. आणि मग या 6 वर्षाच्या तपश्चर्याच्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जो आहार होता, प्रथम तो वाटीभर अन्न 2 दिवसांनी एकदाच ग्रहण करत असे. पुढे पुढे आठवड्यातून एकदा, तर मग कधी त्याच्याही पुढे जाऊन 15वड्यातून एकदाच तो अन्न ग्रहण करत असे. त्यानंतर कधी रानटी फळं खाऊन, तर कधी झाडावरून पडलेली फळ खाऊन तो आपली गुजराण करत असे. नंतर तर त्याने डाळीच्या एका दाण्यावर किंवा तांदळाच्या एका दाण्यावर त्याने आपली गुजराण सुरू केली. आणि अशा प्रकारे खडतर अशी तपश्चर्या केल्यामुळे आणि अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे त्याचं शरीर जे आहे ते क्षीण होत गेलं. शरीरात त्राण राहिलं नाही. हाडांचा केवळ सापळा शिल्लक राहिला. त्याने पोटाला हात लावला तर त्याचा पाठीचा कणा लागत असे, आणि पाठीला हात लावला तर पोट लागत असे. आणि अशा प्रकारे शरीर क्षीण झाल्यामुळे सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये असे विचार येऊ लागले की अजून काही काळ जर मी असाच अन्न पाण्याविना जर राहिलो, तर माझं शरीर काही मला साथ देणार नाही आणि माझा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला जे काही साध्य करायचं आहे, दुःखमुक्तीचा मार्गाचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे, ते काही मी मिळवू शकणार नाही. आणि म्हणून मला या तपश्चर्येचा त्याग केला पाहिजे, असे विचार सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये घोळू लागले होते. आणि त्याच सुमारास तेथे एक घटना घडून आली. ती घटना अशी घडली की उरुवेलेच्या त्या वनापासून जवळच सेनानी नावाचं एक गाव होतं. आणि या गावामध्ये सेनानी नावाचा एक श्रेष्ठी राहत होता. या श्रेष्ठीची सुपुत्री जी होती, जिचं नाव सुजाता होतं, या सुजातेने त्या उरुवेल्याच्या वनामधील एका वटवृक्षाला असा नवस केला होता की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी त्या वटवृक्षाला सोन्याच्या पात्रातून गाईच्या खिरीचा नैवेद्य देईल. आणि बघा, योगायोगाने या सुजाता मातेची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली. आणि मग इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिने असं ठरवलं की आपण आता वटवृक्षाला केलेला जो नवस आहे तो पूर्ण केला पाहिजे. आणि म्हणून सुजाताने आपल्या पूर्ण नावाच्या दासीला असं सांगितलं की जा आणि त्या वटवृक्षाखालची जमीन जी आहे त्या सभोवताची जमीन साफसफाई करून ये. आणि मग पूर्णा नावाची जी दासी त्या वटवृक्षाच्या सभोवतालची स्वच्छता करायला गेली असता तिचा साफसफाई करताना असं तिच्या लक्षात आलं की त्या वटवृक्षाखाली हाडांचा सापळा झालेलं आणि पद्मासनात बसलेले सिद्धार्थ गौतमाला तिने पाहिलं. आणि तिला असं वाटलं की प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच तेथे अवतरली आहे. तिला आनंद झाला आणि मग ती धावत पळतच आपल्या मालकिनीकडे गेली आणि मालकिनीला सांगायला लागली की मालकीनबाई लवकर चला, तेथे प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच अवतरलेली आहे. आणि मग तेव्हा सुजाता माता ही आपल्या सगळ्या परिवारासह सोन्याच्या पात्रात गाईच्या दुधाची खीर घेऊन त्या वटवृक्षाखाली लगबगीने पोहोचते. आणि ती बघते तेथे गेल्यावर की सिद्धार्थ गौतम शरीर कृश झालेले, डोळे खोलवर गेलेले, संपूर्ण शरीर जो आहे हाडांचा सापळा झालेले असं ती बघते. तेव्हा तिलासुद्धा
असंच वाटतं की येथे प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच अवतरलेली आहे. तिला आशीर्वाद देण्यासाठी देवताच तेथे प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. आणि मग ती सुजाता माता त्याप्रमाणे आपल्या मनातील भावना तिथे बोलून दाखवते, पूजा करते, वंदना करते. आणि मग असं करत असताना सिद्धार्थ गौतम आपल्या ध्यानातून जागे होतात, डोळे उघडतात आणि ते म्हणतात, हे माते, तू समजते तसा मी कोणीही देव किंवा देवता नाही आहे, तर मी एक मनुष्य मात्र आहे. राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांचा मी पुत्र आहे सिद्धार्थ गौतम. आणि ग्रहत्याग करून मी दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी अशा प्रकारची खडतर अशी तपश्चर्या करत आहे. आणि या तपश्चर्येमुळेच माझं शरीर जे आहे अस्थिपंजर झालेलं आहे. तेव्हा तू मला काही देव किंवा देवता समजू नकोस. निश्चितच मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या प्रति मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करीन. तेव्हा ती सुजाता माता म्हणते, महाराज, आपण कुणीही असा, परंतु आपल्याकडे बघून, आपल्या शरीराकडे बघून निश्चितच आपल्याला या अन्नाची नितांत अशी आवश्यकता आहे असं मला वाटतं. तेव्हा मी आपणास अशी विनंती करते की मी आणलेल्या या खिरीचा आपण स्वीकार करावा. आणि जेव्हा कधी मग आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाचं ज्ञान मिळेल, तेव्हा ते ज्ञान सांगण्यासाठी तुम्ही माझी पुन्हा भेट घ्यावी. अशा प्रकारची विनंती सुजाता सिद्धार्थ गौतमाला करते. सिद्धार्थ गौतम देखील सुजातेच्या या विनंतीचा स्वीकार करतात आणि तिला वचन देतात की मी नक्कीच दुःखमुक्तीचा मार्ग सापडल्यावर मी तुला त्याचा उपदेश करायला नक्कीच तुझी भेट घेईल. मग अशा प्रकारे सुजाता आपल्या घरी निघून जाते. आणि मग सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या काठावर जाऊन तेथे सुप्पतिट्ठ नावाच्या घाटावर जाऊन अंघोळ करतात. आणि सुजाता मातेने दिलेली जी खीर आहे सोन्याच्या पात्रातली, ती ते ग्रहण करतात. आणि हा जो दिवस होता तो चैत्र पौर्णिमेचा पवित्र असा दिवस होता. सुजाता मातेने दिलेली जी खीर आहे, खीर असते बघा, खिरीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात. काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता अशा प्रकारचे पदार्थ त्या खिरीमध्ये असल्यामुळे हे पदार्थ शरीरात गेल्यामुळे सिद्धार्थ गौतमाच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते, शक्ती उत्पन्न होते. आणि या ऊर्जेमुळेच पुढे सिद्धार्थ गौतमाला 4 सप्ताहाच्या नंतर वैशाख पौर्णिमेला इसवी सन पूर्व 528ला सम्यक संबोधी प्राप्त होते. ते बुद्ध बनतात. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात 2 जी भोजनं आहेत, ही 2 भोजनं अविस्मरणीय अशी ठरलेली आहेत. संपूर्ण बौद्ध जगतामध्ये या भोजनांना ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे. एक भोजन जे आहे ते बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सुजाता मातेने केलेलं जे खीरदान आहे सिद्धार्थ गौतमाला, जे भोजनदान आहे ते एक भोजन. आणि दुसरं भोजन जे आहे ते तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होण्यापूर्वी चुंद लोहाराकडून मिळालेलं भोजनदान. पहिलं भोजनदान जे आहे सुजाताची खीर ग्रहण केल्यामुळे 6 वर्ष खडतर अशी तपश्चर्या करून त्या खिरीच्या ऊर्जेवर सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. तर दुसरं भोजन जे होतं महापरिनिर्वाणापूर्वी चुंद लोहाराकडून भोजन घेतल्याचं निमित्त झालं. आणि त्यामुळे तथागत भगवान बुद्धांना ते भोजन मानवलं नाही, त्यांना अतिसार झाला, त्यांना प्रचंड त्यांच्या शरीरामध्ये त्राण उरलं नाही. मग अनेक ठिकाणी उठत बसत, अनेक ठिकाणी मुक्काम करत, अत्यंत कष्टाने त्यांनी पावा ते कुशीनगर हा जो प्रवास आहे अंतिम समयाचा हा प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि हा जो प्रवास केल्यानंतर अत्यंत थकलेल्या शरीरासह ते कुशीनगरला पोहोचतात. आणि कुशीनगरला गेल्यानंतर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं या कुशीनगरला महापरिनिर्वाण होतं. आणि म्हणून ही जी 2 भोजनं आहेत, एक सुजाता मातेने दिलेलं भोजन आणि दुसरं जे आहे चुंद लोहाराने दिलेलं भोजन,
या दोन्ही भोजनांना बौद्ध जगतामध्ये विशेष असं महत्त्व आलेलं आहे. सुजाता मातेने जे भोजनदान केलं खिरीचं, ही खीरदान जी आहे संपूर्ण बौद्ध जगतामध्ये त्याला विशेष असं महत्त्व आहे. बौद्ध जी राष्ट्र आहेत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया येथे मोठ्या प्रमाणात या दिवशी खिरीचं भोजनदान दिले जातं. आजही आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमेला या सुजाता मातेच्या भोजनदानाचं महत्त्व म्हणून आपण खीरदानीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. अशा या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपलं सर्वांचं मंगल हो. सर्व सत्पुरुष आपले रक्षण करोत. बुद्धाच्या सर्व प्रतापाने, धम्माच्या सर्व प्रतापाने आणि संघाच्या सर्व प्रतापाने आपलं कल्याण हो. आपणास दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो. तसेच आपणास एक सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन प्राप्त हो. अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना आपल्या आणि आपल्या परिवाराच्या प्रती व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.